मंडळी, लग्न करताना पत्रिका का जुळवली जाते आणि पत्रिका जुळवणं हे किती महत्वाचं आहे हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कधी कधी काय होतं, काही जण पत्रिका जुळवत नाही, आमचं लव्ह मॅरेज आहे, काय गरज नाहीये. काही जण म्हणतात आम्ही पत्रिकेवरती विश्वास ठेवत नाही. काही अपवादात्मकच उदाहरणं सोडली तर खूप जणांच्या निरीक्षणास असं येतं विवाहानंतर की अरे, आपल्या जोडीदाराने आपल्याला जो स्वभाव आधी दाखवला होता तो स्वभाव लग्नानंतर कुठे बदललाच, एकदम म्हणजे गायबच झालाय. जसं आधीचं आयुष्य, लग्नाच्या आधी मला जसं सांभाळलं जात होतं, जसं माझ्याशी बोललं जात होतं, ते लग्नानंतर नाही राहिलंय. आपल्या बाबतीत ह्या गोष्टीची फसवणूक झालीय. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा माणसाला, प्रत्येकाला वाटतं की आपण पत्रिका जुळवायला हवी होती. आणि या कारणासाठी लग्न करताना पत्रिका जुळवणं खूप महत्वाचं आहे. तर लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टीचा निर्णय घेताना ज्योतिषशास्त्र आणि व्यवहारशास्त्र या दोन्हीही पातळींवरती सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे. आपल्या पत्रिकेतील सप्तम भाव म्हणजे 7वं घर हे जोडीदाराचं असतं आणि या 7व्या घरावरती पापग्रहांचा प्रभाव असेल तर आपली फसवणूक नक्कीच होऊ शकते. सप्तम भावात राहू असेल, जर तुम्ही कुंडली जुळवत असताना समोरच्या कुंडलीच्या मध्ये सप्तम भावात राहू असेल तर राहू हा भ्रमाचा कारक आहे आणि जर त्याच्या सप्तम भावात राहू असेल तर तुमच्यापासून कुठली तरी गोष्ट लपवली जाऊ शकते. 7व्या घराचा मालक जर नीच राशीत असेल, म्हणजेच 6व्या, 8व्या किंवा 12व्या घरात असेल तर जोडीदाराकडून आपला अपेक्षाभंग किंवा विश्वासघात होण्याची शक्यता दाट असते. जर समोरच्या कुंडलीत शुक्र पीडित असेल, शुक्र हा लग्नाचा कारक आहे आणि त्याच्या कुंडलीत जर शुक्र शनी किंवा राहूने पीडित असेल तर तुमच्या चारित्र्याबद्दल किंवा वैवाहिक सुखाबद्दल तुमची फसवणूक होऊ शकते. जोडीदाराच्या किंवा तुमच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल, कुज दोष असेल किंवा तो व्यवस्थित जुळवला नसेल तर विवाहानंतर जोडीदाराचा खरा स्वभाव म्हणजेच आक्रमक स्वभाव तुमच्या समोर येऊ शकतो. पुनर्भूयोग किंवा द्विविवाह योग, जर कुंडलीत शनी आणि चंद्राचा योग येत असेल किंवा सप्तम भावात 2 पेक्षा जास्त पापग्रह असतील तर समोरची व्यक्ती स्वतःचे आधीचे लग्न किंवा स्वतःचे आधीचे प्रेमसंबंध तुमच्यापासून लपवून ठेवण्याची दाट शक्यता असते. तर हे होतं ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही कसं ओळखायचं, कुंडली मिलन करताना कसं आपण त्याच्यासाठी कुंडली जुळवणं खूप गरजेचं आहे लग्नाच्या आधी. तर आता व्यावहारिक शास्त्रानुसार तुम्हाला सांगते, जर एखादी व्यक्ती लग्नासाठी फार घाई करत असेल किंवा कधीतरी तुम्हाला सांगत असेल की नाही, मला आताच्या आता पैशांची गरज आहे, असं आहे, त्यावेळी तुम्ही सावधानता बाळगायची आहे की इथे तुमची फसवणूक होऊ शकते. आणि सोशल मीडियावरून जर तुम्ही तुमचं लग्न फिक्स करत असाल तर त्याचं आधार कार्ड, जी काही ओळखपत्र आहे ती तुम्ही तपासून बघणं खूपच गरजेचं आहे. आणि तर थोडक्यात सांगायचं म्हणजे लग्न करताना आपली फसवणूक टाळण्यासाठी गुणमिलन करणं खूप गरजेचं आहे. तर तुमचे नुसते गुण जुळणं हेच महत्वाचं नाही, तर तुमची पत्रिका सुद्धा जुळणं त्याच्याच बरोबर महत्वाचं आहे. कारण जेव्हा कुंडली मिलन केलं जातं तेव्हा दोघांचे स्वभाव परस्पर किती जुळतील हे पण बघितलं जातं ज्योतिषशास्त्रात. आणि त्याचबरोबर कुळमिलन सुद्धा केलं गेलं पाहिजे. पूर्वीच्या काळी कुळमिलन केलं जायचं, म्हणजे कुळाची चौकशी केली जायची, इतर ठिकाणी समाजात त्यांचं स्थान कसं आहे हे सुद्धा बघितलं जायचं. तर लग्न करताना हे सगळ्या बाबतीत चौकशी करून कुंडली जुळवून मगच पुढे जायचं आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यात कुठलाही वाईट प्रसंग येऊ नयेत, तुमची मानसिक तसेच आर्थिक व्यवहारिक कुठलीही फसवणूक होऊ नये याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि आम्हाला फॉलो करा.